अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयातून बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस जन्म प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचा आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज 6 फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा अंजनगाव सुरजी शहरात दाखल केला आहे। यावेळी सोमय्या म्हणाले की अंजनगाव तहसीलदारांकडे 1485 अर्ज जन्म प्रमाणपत्रासाठी आले होते। त्यातील 585 जन्म प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत, तर 900 प्रमाणपत्र वितरित करण्याच्या प्रक्रियेत आहे। यासंबंधी अंजनगाव पोलीस स्टेशन येथे 100 पुरावे सादर करत तक्रार दिली आहे। तहसीलदारासह जिल्हाधिकारी यांच्यावरही सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहे। तर यावर तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले की चौकशी समिती गठीत झाली असता त्या समितीतून सत्य ते समोर येईल। बांगलादेशी रोहिंग्यांना अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयातून जन्म प्रमाणपत्र बोगस दिल्या गेल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत पुन्हा या महिन्याभरात दुसऱ्यांदा किरीट सोमय्या अंजनगाव सुरजी शहरात दाखल झाले आहे। यापूर्वी त्यांनी 13 जानेवारी येथे अंजनगाव येथे एक बांगलादेशी प्रमाणपत्राबद्दल आपली चौकशी केली होती आणि आज मात्र त्यांनी पुराव्यासह अंजनगाव पोलीस स्टेशनला 100 पुरावे सादर करत योग्य ती चौकशी करण्याची मागणी केली आहे। येथे मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्र, फर्जी डॉक्युमेंट, बेनामी लोकांचे अर्ज हिथल्या तहसीलदार कार्यालयाने 1484 पैकी 0 अर्ज फेटाळले, 585 ना सर्टिफिकेट दिले आणि 900 ना देण्याची प्रक्रिया पूर्ण केली। या संबंधी 100 पुरावे मी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सुपूर्द केले, माझी तक्रार दिली आहे। मला आशा आहे की याच्यावर FIR गुन्हा दाखल होणार। ज्या 100 लोकांनी जे बांगलादेशी आहे, मी पुन्हा एकदा म्हणतो बांगलादेशी आहे, हिथला मुस्लिम आहे त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे, हिथला हिंदूंकडे आहे, हे बाहेरून आलेले आहेत कारण त्यांच्या सोबत डॉक्युमेंटच नाहीये। आणि असे फर्जी एक उदाहरण देतो, एका उर्दू शाळेत लिव्हिंग सर्टिफिकेट TC जोडलाय, ज्याचं TC जोडलंय ना ते केव्हा देण्यात आलं, तारीख केव्हाची 2023। त्याचं वय किती माहित आहे? 1932 मध्ये जन्म झाला, 1938 मध्ये शाळेत प्रवेश घेतला, 1939 मध्ये शाळा सोडली। त्या व्यक्तीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे 2023 मध्ये घेण्यात आलं। मला हिंदुस्थानाची कुठली अशी शाळा की ज्याच्याकडे 39 चे रेकॉर्ड आहे, 38 चे रेकॉर्ड आहे, फर्जी लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आलं आहे, शेकडो फर्जी TC देण्यात आलेले आहे, कॉम्प्युटर प्रिंटआउट देण्यात आले आहे, फक्त आधार कार्डाच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं आहे। आणि म्हणून माझी मागणी आहे, या 100 जे पुरावे दिले आहेत त्या 100 लोकांवर ताबडतोब FIR दर्ज करावा आणि या तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्व्हॉल्व आहेत, काही एजंट इन्व्हॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्व्हॉल्व आहेत। कारण की माहीत असताना की व्यक्ती इथे नाही आहे, म्हणजे मी त्यांना 1 डझन असे अर्ज दिले आहेत की ती व्यक्ती तहसीलदारकडे कधी आलीच नाही, ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही, त्यांनी अर्जही केला नाही, त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला। या सगळ्यांवर कारवाई होणार, राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार। हे 100 पुरावे मी दिले आहेत, पण सगळे 1484 अर्ज तपासावे अशी माझी मागणी आहे। सर, या प्रकरणात समिती नेमली ती चौकशी, त्याचा अहवाल प्राप्त झाला का? मी मुख्यमंत्र्यांशी काल बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे। कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, तो किरीट सोमय्या 100 प्रकरण देऊ शकतो, तर कलेक्टर काय करत होते?
बरोबर. आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरनी दिलेली आहे. आणि अशा प्रकारचे एकदम खुल्लेआम देशद्रोह, तर कलेक्टर भले गोड बोलत असणार, पण त्याला पण दाब द्यावं लागणार. त्याचा कमिटीने काय केलं आतापर्यंत? काही केलेलं नाहीये. समितीचे अध्यक्ष साहेब एसडी साहेब होते ना? जे कोणी असेल त्यांनी दाब द्यावा लागणार. सर, प्रकरण अचलपूर अमरावती किंवा जिल्ह्यात कुठे कुठे असू शकतं आपलं? महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदारला नोव्हेंबर 2023 मध्ये देण्यात आले. 2024 पासून तहसीलदारनी या कामाची सुरुवात केली. हा संबंध महाराष्ट्रात प्लान केलेला घोटाळा आहे. 2,23,000 अर्ज आले जन्म प्रमाणपत्रासाठी. त्यातनं 99% मुस्लिम समाजाचे. जर जन्म प्रमाणपत्र जुनं नसेल तर सगळ्या हिंदू समाजांचे पण नसले पाहिजे. परंतु 69 ते 2023 पर्यंत इथे राहणारे मुस्लिम हिंदू सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र आले. हे जे 54 असे शहर आहेत की जिथे 1000 ते 5000 प्रमाणपत्राचे अर्ज आले, दिले गेले, त्यातनं 52 हे फक्त मराठवाडा आणि विदर्भात आहे. विदर्भात अकोला, यवतमाळ, अमरावती येथे मोठ्या प्रमाणात 15,000 अकोलामध्ये, 15,000 अमरावतीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले. मी मुख्यमंत्रीकडे मागणी केली आहे की ह्या तिन्ही जिल्ह्यात फॉरेन्सिक ऑडिट करावं. सर, हिंदी. जो बांग्लादेशी को जन्म प्रमाणपत्र फर्जी त्यांनी जे आरोप केले त्याच्यामध्ये माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, आता जी तक्रार दिली आहे की आता बोलली होती त्या तक्रारीवर संबंधित अधिकारी पोलीस स्टेशनची चौकशी करतील. त्याच्यात काय आढळते माहिती पडते. नाही, किरीट सोमय्या यांनी स्पष्ट आरोप केले आहेत की संबंधित बाबीत तहसीलदार जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई करा, आणि जिल्हाधिकारी सुद्धा जबाबदार आहे म्हणून. मी तुम्हाला हे सांगत आहे की जी तक्रार दिलेली सध्या त्यांनी किरीट सोमय्या दिली त्याच्यावर संबंधित अधिकारी चौकशी करतील. त्याच्यात काय मार्ग निघतील ते नंतर बघू. तुमच्यावर त्यांनी सरळ संशयास्पद आरोप केलेले आहेत आणि त्यांनी 100 पुरावे पण देण्याचे सांगितले. मी बोलली ना तुम्हाला जे आहे तेच माझे शब्द काय आहे. मला काही बोलायचं जयेंद्र गाडगे, अध्ययन समाचार लाईव्ह, अंजनगाव, सुरजी.